तर नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट शनी शिंगणापूरच्या पार्किंगमधून करतो आहे. कारण की सकाळी उठलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लग्नासाठी तयारी करूनच इकडे दर्शनाला आलो. तर टाईम नाही भेटला शूट करायचा वगैरे आणि गर्दी पण भरपूर होते. खूप वर्षानंतर गावाला आलतो तर लोक पण भेटत होते, मग त्यामुळे शूट नाही करता आलं. आता इथं शनी शिंगणापूरचं मंदिर आहे आतमध्ये. मला वाटतं इथून तुम्हाला क्लास वगैरे दिसत असेल, तर आतमध्ये वगैरे जायला भेटतं का बघू. तर इथं पार्किंग केली आहे, गाडी पार्किंग केली आहे. पार्किंगचे काही चार्जेस नाही आहेत त्यांचे, पण त्यांच्या शॉपमधून काय ना काहीतरी घ्यावं लागतं असं आहे. स्वतः बघू काय कसं आहे. इथे आता हातपाय वगैरे धुवायचे. तर आता सामान वगैरे घेतो तिथे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, मी व्हिडिओमध्ये टाकेल. शूटसाठी ते नको म्हटले, सो मग त्यांच्या तोंडावर आपण शूट नाही करत आहे, पण थोडंफार मी केलं आहे ते मी टाकतो, ते बघा तुम्ही. आणि शनिदेवाचं दर्शन घेताना बरेचसे गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा पाळायचे आहेत. तर ते तुम्हाला इथे पण सांगतील जिथे तुम्ही सामान वगैरे घेणार, किंवा मग डायरेक्ट मंदिरात पण उभे असतात तिथे पण तुम्हाला सांगणार, गाईड करणार की कोणती गोष्ट कुठे करायची किंवा कोणती गोष्ट नाही करायची. सो त्या तुम्ही फॉलो करा. आता ते सामान वगैरे घेऊ आणि निघू. तुम्हाला मंदिराच्या आत गेल्यावर स्वतः तुमच्या हाताने करायचं. मंदिरात गेले तुम्ही, पहिलं तुम्हाला शिवजी शंकराचं त्रिशूळ आहेत तिकडे, काळं कापड रुई पानाची माळा त्रिशूळ ठेवतो वेळेस स्वतः तुमचं नाव आणि राशी बोला. 12 राशीचे मालक नागुराचे राजा शनिदेव. टोपलीत खाली नारळ आहे, डोक्याला छाती लावा, त्रिशूळाच्या पुढे दाखवलं गेलं, नारळ सोडून द्या, फोडायचं नाही, खायचं नाही. अगरबत्ती होमा टाका, तेल कुंडात तेल टाका, तेलाचा टिका लावा, पुढं जा, निर्मूर्ती. शनिदेवाचं दर्शन नजरेला नजर मिळून करू नका. शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्याकडे नाही आली पाहिजे. खाली पायाकडे बघून दर्शन करा, नाही तर डावी बाजू उजवी बाजू असं तर दर्शन करा. दर्शन झालं, शनिदेवाला पाठीमागं वळून बघू, कोणाचा धक्का लागला राहू. आणि ह्याच्या 7 वस्तू असतात. मेष कुंभ मीन मकर हे जर रास असेल तर शरीराला उतरा देवाला दान. जर समजा ही दुसरी रास असेल तर हे सामान शनिदेवाचे चरण पादुका लावा माघाऱ्याला घरी जर नेलं नगर गावले असते, घर गाडी दुकानामध्ये ती लावा, कोणाची वाईट नजर लागते. मेष मकर कुंभ मीन हे 9 धातूचं नवग्रह आहे. आणि पंचधातूची जन्म शनी, याला देवरात ठेवा. त्याला शनिवारी आलं लक्षात तेलाचा ठिकाण. हे छोटं शनी सिद्ध येतं, त्याला पाकिटात ठेवा. चांगल्या कामात चांगले संधी घेऊन जर कामं पूर्ण होतात. शनीचा धागा हातात नाही तर गळ्यात बांधा. 11 दिवसांनी पाण्यात चांदी मिक्स अष्टधातूचा कुबेर शिक्का पैशात ठेवा. इथली मेन गोष्ट नाले, जसं आमच्या गावाला जर होईल हा नाल तुमच्या घराच्या बाहेर मासाला 7.5 घरामध्ये येतो. पूर्ण ताट घेतलं हे 370 रुपयाचं असतं. तुम्ही कुबेर शिक्काने घेतला 270चं असतं. तुम्ही नाल नाही घेतला 170चं असतं. आणि तुम्ही नवग्रह शांतीपूजा केली 120 रुपयाचं असतं. आणि देवाला दान करायचं सांगायला सेवक आहेत तिथं उभे ठिकठिकाणी, तुम्हाला कुठं काय करायचं ते. आणि राशी जर सर मेष मकर कुंभ मीन असेल तर सामान नेत नाही. आणि तसं जर तुम्हाला काही वाटत असेल का राशी दोष नाही आहे, तुम्हाला हे सामान नको आहे, तर देवाला दान पण करू शकता. आले शनी 7.5 कष्ट इकडं सोडून जा. साक्षात शनिदेव आहे ते काय म्हणजे बनवून ठेवलेली मूर्ती नाही. इथं खोटं चोरी लागवड चालत नाही. ताई आम्ही 10, 20, 30 रुपये दक्षिण मागून खोटं बनवतो असं असतं. आपली तर माझी काही रास नाही. काय म्हणतो ठीक आहे चालेल. नसले इच्छा असेल तर घ्या, नसेल तर तसं काय जबरदस्ती काही नाही. साधं देऊ मग 120 वाला देऊ का 170 वाला देऊ, म्हणजे नवग्रह शांतीपूजा देऊ परत. तर आता पार्किंगचे तर पैसे नाही आहे, पण सामानाचीच कॉस्ट जवळजवळ 400-450 रुपये. तुम्ही या बघा तुमचं कसं सोयीसने होतं. आता आम्ही तर घेतलं आहे पार्किंग फ्री सांगितलेली, मग त्या आम्ही पण पहिल्यांदा आलो होतो, मग फ्रीच्या हिशोबाने घेतली आहे पार्किंग. तर आता सगळं सामान घेतलं आहे, तेल वगैरे पूजाचं सामान, असे शॉप वगैरे भेटतील तुम्ही येणार. आणि समोरच मंदिर आहे, सो मंदिर
खूप मोठं आहे मला वाटतं. मी पण पहिल्यांदा झालो, मला पण काय आयडिया नाही आहे. पण जो स्ट्रक्चर आहे मंदिराचा तो खूप सुंदर आहे, इथून ते इथपर्यंत. इथे असे बाहेर एंट्री गेटच्या इथे पण बनवलेले. गर्दी तर माफ गर्दी आहे. शिर्डीला पण गर्दी होती, शनी शिंगणापूरला पण गर्दी. हा खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. ट्रॅफिक जाम पूर्ण. हा एंट्री गेट आहे. थंडीवाईट रूप आलेलं आहे. आता फ्रंट अजून पहिला गेट मी तर आतमध्ये आलो आहे. अजून एक गेट आहे. गेट नंबर 1 मुख्य प्रवेशद्वार आहे हा. अजून असेल आपल्याला काय माहिती नाही एवढं, पण मंदिराकडे हाच एक रस्ता आहे. तर आता ह्या मंदिराच्या एंट्री गेटच्या इथे मोफत चप्पल ठेवायची पण सुविधा आहे. अशा गोण्यांमध्ये चप्पल ठेवतात. आपला नंबर असतो 122 किंवा XYZ. त्या गोणीमध्ये चप्पल टाकायची आणि त्यांच्याकडे द्यायची, त्या आतमध्ये ठेवून देतात. आता आपला 122 नंबर आहे. चप्पल वगैरे ठेवली तर जाऊ पुढे. ही समोरची जी आहे ती मंदिराची पार्किंग आहे. आपण जिथे गाडी लावली आहे ती दुकानवाल्यांची पार्किंग आहे. तर आता इथूनच एंट्री आहे. मागे त्या साईडून पूर्ण स्तंभ वगैरे आणि त्याचं पाणी आहे पूर्ण, त्याच्यात पाय ठेवून चालायचं, म्हणजे पाय स्वच्छ करण्यासाठी. आणि इथं महाराजांचा आणि संत तुकारामांचा मस्तपैकी पुतळा पण आहे या साईडला. आणि हा एंट्री पूर्ण एंट्री आहे. वरती झेंड्याच्या खाली लिहिलं आहे श्री शनैश्वर देवस्थान. आणि वॉलवरती पण मस्त मस्त डिझाईन्स आहेत. आणि या साईडला इकडे बघ काहीतरी टाकायचं आहे, आपल्याला पण माहिती नाही. बघू आता ते सांगतील कसं. ते कपडा लावायचा आहे हे त्याला. हा जो काळा कपडा आहे तो हे बघ त्रिशूळावरती लावायचा. ते त्रिशूळावरती त्याच्यानं जाऊ पुढे. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स आहे. आता इथून पूर्ण चालत जायचं आहे असं. कुठे चौथ्या लावली होती.
जर वरती जाऊन तेल टाकायचं असेल तर 500 रुपये आणि इकडे तेल टाकायचं असेल तर फ्री. काय बोलशील? तेल घ्यायचं तर खाते डबड्यात टाकायचे. मी केवढ्याला पडले सर ते तिला पण गर्दी तर भरपूर आहे आता. एक काम करू इधर आता भरपूर गर्दी आहे. जे सामान घेतलंय ते पायथ्याजवळ टाकायचं असतं, पण तिथं जायला 500 रुपये पर पर्सन. तर तिथे गौरी हवनकुंड वगैरे होतं. म्हणजे काय त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे ते आपल्याला नाही माहिती अजून नीट, म्हणून काय तिथं जाता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट गर्दी पण भरपूर होती. आता आपण एक्झिट घेतो इथूनच. इथे प्रसाद काउंटर आहे, जर घ्यायचं आहे तर घेऊ शकतात. 2-3 ठिकाणी आहे, पुढे पण आहे, कंटिन्यू पाहायला घेऊ. दर्शन वगैरे तर झालं आहे आता. ते प्रसाद काउंटर आहे. नवग्रह मंदिर आहे आणि मंदिराकडे जायचं रस्ता हा होता. आता रिटर्न जाणार. चला आता बाहेर निघतो इथून. पाऊस पण पडतोय. जो स्ट्रक्चर आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्यांचा व्ह्यू खूप सुंदर आहे. त्याच्या बघा इथे झाडं वगैरे लावली आहेत. त्यांचं मंदिराचा पण पूर्ण स्ट्रक्चर आहे, तो दिसायला सुंदर आहे. तर आपण आता जिथून एंट्री घेतलेली ती ही साईड होती. आता इथून बाहेर पडतो. परत इथूनच बाहेर. फक्त आता पाऊस पडला आहे आणि सगळं चिखल झालं आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊन बाहेर निघालो. चपला पण घेतल्या. चपलांचं काउंटर इथे होता. त्यांना नंबर आपला सांगून चपला घ्यायचा. आणि मेन आता प्रॉब्लेम असा आहे की पाऊस चालू आहे. आता गाडी लावली आहे पार्किंगमध्ये. आता कधी तिथपर्यंत कसं पोचायचं तर मोठा टास्क आहे. गाडीत जाऊपर्यंत. तर आता निघालो आहे रिटर्न. हे जे स्ट्रक्चर दिसतंय ना या साईडला जे बांधलं आहे ते याच्या खालून रस्ता काढला आहे. म्हणजे जमिनीच्या खालून त्या साईडला आहे. मग अशी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जो असा टनलसारखा रस्ता आहे तो याच्या खालूनच जातो त्या साईडला जाण्यासाठी. आणि हे प्रवेश आहे, प्रवेशद्वार आहे प्रॉपर. शनी शिंगणापूरचं एक आहे की आहे ना, इथे कोणत्याच दुकानाला लॉक नाही आहे किंवा शटर पण नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो अंदाज. या दुकानाला कुठेही शटर नाही आहे. आणि जेवढे पण गाड्या दिसत आहेत त्यांना कुठेच लॉक नाही आहे. असं त्यांचं त्याच्यामागे आहे काही रिझन, मला पण नीट माहिती नाही म्हणून मी जास्त नाही सांगणार. पण आता ज्यांच्याकडून आपण सामान घेतलं आहे मंदिरासाठी, हार फूल तेल वगैरे, तर ते सांगत होते की इथे कोणत्याच दुकानाला किंवा घराला लॉक नसतो.
समोर मी इवन शटर्स वगैरे पण मला कुठेच दिसले नाही किंवा लॉक पण दिसले नाही. तर आता दर्शन वगैरे तर झालं आहे सगळं आणि पाऊस चालू झाला आहे. आता इथून निघू आणि तुम्हाला भेटतो मी नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा. छोटा ब्लॉग आहे आणि एवढं काय त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवू नाही शकलो कारण की गर्दी पण भरपूर आहे आणि पावसामुळे सगळं गिचमिट झालेलं आहे. हे समोरच मंदिर आहे आणि त्या साईडला जाण्यासाठी जमिनीखालून मार्ग दिला आहे. सो या तुम्ही, मंदिर वगैरे चांगलं आहे, बघण्यासारखं आहे, एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला समजेलच काय गोष्टी आहेत तिथे आणि काय गोष्टी नाही आहे. पण दर्शनासाठी नक्की या. भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.